नमस्कार. गुढीपाडव्याचा प्रसाद म्हटलं की तुम्हीही कडुनिंब, गुळ आणि धणे खाताय का? जाणून घ्या त्याच विषयी. गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना आनंददायी आणि आरोग्यदायी शुभेच्छा. गुढीपाडवा म्हणजे चैत्र पालव आणि ज्या पद्धतीने आपल्या नववर्षाची सुरुवात होतेच त्या पद्धतीने आपल्या आयुष्यामधल्या आरोग्याची ही चैत्र पालवी फुलावी म्हणून आयुर्वेदाने याच पद्धतीचा महाप्रसाद काय योजिला असेल. कारण वसंत ऋतूमध्ये येणारा हा गुढीपाडवा ज्यामध्ये शरीरातले वात, पित्त, कफ या दोषांची जी स्थिती येते त्यामध्ये हे कडुनिंब जे वीर्याने शीत आहे, रसाने कडू आहे आणि ते तुमचं रक्त शुद्धी करणारं आहे, कफदोषनाशक आहे आणि त्वचा रोगमध्ये खूप चांगला त्याचा उपचार मिळतो. धने आणि गुळ हे दोन्ही पदार्थ गार आहेत, मधुर आहेत आणि या रखरखत्या उन्हामध्ये जी आपल्याकडे शारीरिक बल आपल्याला हवं असतं त्या दोघांकडून ते मिळत असतं. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी हा जो प्रसाद आपल्याकडे आयुर्वेदाने सांगितलाय तो फक्त शास्त्रकारांना पाडव्याच्या दिवशी नाही तर त्या आजूबाजूच्या 10 ते 12 दिवसांपर्यंत हा प्रसाद नित्य नियमाने तुम्ही जर का सेवन केला तर तुम्हाला या ऋतूमध्ये येणारे जे विकार आहेत त्यातून चांगला उपशम मिळू शकतो. तर येणारे 10 ते 12 दिवस नक्कीच या महाप्रसादाचं सेवन करा आणि जमल्यास घरात या पदार्थांचे तुम्ही छोटे लाडू किंवा छोट्या वटक असे तयार करून रोज तो तुम्ही सेवन करू शकता. तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या स्नेहजनांना आणि परिवाराला माझ्याकडून गुढीपाडव्याच्या आनंददायी आणि आरोग्यदायी शुभेच्छा. ही रीळ आवडल्यास तुमच्या सगळ्या स्नेहजनांना पाठवा जेणेकरून हा गुढीपाडवा प्रत्येकाला आरोग्यदायी करता येईल. धन्यवाद.